राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संविधानवादी आंबेडकरवादी जनतेची 15 ऑगस्ट रोजी केलेली फसवणूक आणि त्या फसवणुकीमधून आंबेडकरी अनुयायांमध्ये आणि संविधानवादी अनुयायांमध्ये जे काही संताप निर्माण झालेला आहे त्या संतापाच्या निमित्ताने जो काही पुणे शहरामध्ये लोकशाहीवादी संविधानवादी नागरिकांमध्ये जो काही उद्रेकाचा एक अंडरकरंट प्रकार निर्माण होणार आहे त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली या समितीचा समन्वयक म्हणून मी स्वतः शैलेंद्र मोरे अन्याय तिथं प्रतिकार संघटनेच्या प्रमुख अध्यक्षा स्वातीताई गायकवाड भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नीताताई आरसूळ संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि या समितीचे समन्वयक दीपक गायकवाड रिपब्लिकन स्वाभिमानी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष माननीय जीवन भोंगडे तसेच बहुजन बेंचाना पक्षाचे अध्यक्ष माननीय मोहनराव मस्के साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवळे गटाचे पुणे शहराचे अध्यक्ष माननीय रवींद्र कांबळे सामाजिक आंबेडकर चळवळीतले अग्रगण्य नेते माननीय विनोद सोनवणे बहुजन भीमसेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाबूराव पवार रिपब्लिकन जनशक्तीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष माऊली कोसले आणि सर्व उपस्थित मी या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेचा महत्वाचा विषय त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देऊ इच्छितो। आमचे सर्व समन्वय समितीचे सदस्य सुद्धा आपल्याला माहिती देतील, परंतु आजचा अतिशय महत्वाचा विषय असा आहे की गेल्या 2000 पासून तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 405 मंगळवार पेठ मालदक्का चौक पुणे या ठिकाणची 8,900 चौरस मीटर म्हणजे जवळजवळ 2.5 एकर जागा आरक्षित दिली होती। आरक्षित करून स्मारकाच्या विस्तारीकरणाला दिली गेली। 2008 ला पुणे महानगरपालिकेमध्ये त्याचा एकमताने ठराव झाला, त्याचा झोन कायम झाला। 2016 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या सर्व प्रस्तावाला मान्यता दिली गेली, परंतु 2017 ला पुणे शहराचा नवीन आणि जुना डीपी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना जुन्या महानगरपालिकेमधला कुठलाही आराखडा बदलायचा नाही असं धोरण असताना जुन्या महानगरपालिकेमध्ये ही जागा येत असताना जाणीवपूर्वक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सहयोगी मित्र पक्षांची सत्ता असताना त्या ठिकाणी तो डीपी बदलला गेला, त्याचं आरक्षण बदललं गेलं। सांस्कृतिक विभागाचं आरक्षण हे व्यवसाय करण्यात आलं आणि ती जागा खासगी बांधकाम व्यवसायाला देण्यासाठी सर्व प्रक्रिया त्यांनी सोयीस्कर केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक स्मारकाच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन पिढीला त्या ठिकाणचा बाबासाहेबांच्या कार्याचा त्यांनी केलेल्या इतिहासाचा नवीन पिढी समोर एक आदर्श निर्माण होणार होता, त्यांच्या समोर इतिहास येणार होता। हा इतिहास समोर येऊ नये, त्यांचे दडलेला किंवा नवीन पिढीला माहिती नसणारा इतिहास समोर येऊ नये या एक धर्मांत जातीवादी व्यवस्थेच्या माध्यमातून दिवस भावनेने हे स्मारक होऊ नये म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे। परंतु ही जागा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही या निर्धाराने दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आम्ही बेमुदत जन आक्रोश आंदोलनाला बसलेलो आहोत। आजचा विषय असा आहे की या जागेसाठी जागा विस्तारीकरणाला मिळावी म्हणून
आंदोलन झाली, त्यापैकी एक 15 ऑगस्ट 2025 ला आंदोलन झालं. हजारो लोक त्या ठिकाणी जमले आणि ते लोक सरकारचा सर्व खरा चेहरा समोर आणत आहेत. सरकारने केलेला भ्रष्टाचार समोर येत आहे. सरकारची या ठिकाणी बेआबरू होत आहे. हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ यांना सांगितलं की आंदोलकांना विनंती करा की तुम्ही आंदोलन थांबवा. येत्या 8 दिवसामध्ये विस्तारीकरणाचा हस्तांतरणाचा आदेश काढण्यात येईल. आंदोलन करण्याची भविष्यात गरज लागणार नाही. अशा पद्धतीचा मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या मोबाईलवर स्पीकरवर सर्व आंदोलकांना मेसेज दिला, ऐकवलं आणि आंदोलन त्या ठिकाणी थांबवलं गेलं. आमचं म्हणणं असं आहे, एकतर या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोहोळ यांना खोटं बोलले किंवा मुरलीधर मोहोळ आंदोलकांना खोटं बोललेले आहे. दोघांचं एक कोणतरी आंबेडकरी अनुयायांना आणि संविधानवादी जनतेला आंदोलनामध्ये सहभागी लोकांना खोटं बोललेले आहे. मग खोटं कोण बोलले हे आम्ही त्यांना 8 दिवसापासून विचारतोय की मुरलीधर मोहोळ साहेब, तुम्ही खोटं आम्हाला बोलला का तुमचे मुख्यमंत्री खोटं बोलले? हे पुणेकरांना स्पष्ट सांगा. पुणेकरांना तुम्हाला स्पष्ट सांगावं लागेल. आणि मग आम्ही त्यांना 7/10/2025 रोजी त्यांना निवेदन दिलं, त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर आम्ही त्यांना 5 ते 6 वेळा फोनवर संपर्क केला आणि विनंती करतोय की तुम्ही आमच्याशी समोर चर्चेला बसा किंवा तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारून आम्हाला जो काय आदेश किंवा जे काय त्यामध्ये घडामोडी घडल्या ते स्पष्टपणे सांगा. ते चर्चेला वेळही देत नाहीत आणि ते कोणत्याही प्रकारे काय सांगत नाहीत. ते एवढंच म्हणतात की या प्रकरणामध्ये मला काय सांगता येणार नाही, मला काय माहिती मिळत नाही. मग आमचं म्हणणं त्यांना असं आहे की तुम्हाला जर ते सांगत नसतील तर 15 ऑगस्टला त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला त्यांनी 15 ऑगस्टला जे सांगितलं ते खरं आहे की खोटं आहे ते तरी सांगा. मग जर समजा ते तुम्ही स्पीकरवर सांगितलेला निरोप, आंदोलकांना दिलेला निरोप जर खरा आहे तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगा की तुम्ही बोललेला शब्द पूर्ण करा. या जागेचा विस्तारीकरणाचा हस्तांतरणाचा आदेश काढा. एनजी वेंचर आणि रस्ते विकास महामंडळामध्ये झालेला भाडे करार रद्द करा आणि ही स्मारकासाठी जागा दिल्याचं तुम्ही लिखित स्वरूपात घोषित करा. जर ते तसं बोलले नसतील जागा देतो म्हणून तर तुम्ही आंदोलकाला खोटं बोलला का हे तर तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा. आणि या दोन्ही गोष्टीचा जाब विचारण्यासाठी ही जागा गैरमार्गाने आरक्षित जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा यांनी बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीने विकलेले आर्थिक लाभापोटी शासनाचे कुठलाही धोरण नाही, कुठल्याही राज्याला या ठिकाणी लाभ झालेला नाही, कुठल्याही राज्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. केवळ आणि केवळ विधानसभेमध्ये आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना विधानसभेमध्ये फंड देण्याच्या कारणासाठी ही जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा विकलेली आहे. ही जागा कोणी दिली? काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये दिली गेली. विकली कोणी? भाजपाच्या काळामध्ये विकली गेली. अजिबात असं खपवून घेतलं जाणार नाही, अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. म्हणून हे सांगण्यासाठी आम्ही दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर त्या ठिकाणी आम्ही विविध वाद्य घेऊन त्या ठिकाणी निषेधाच्या घोषणा देऊन त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. आणि ते आंदोलनाची माहिती पुणेकरांना, राज्याच्या सरकारला आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेला, पोलीस यंत्रणेला माहीत होण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या ठिकाणी पत्रकार परिषदेचे थोडक्यामध्ये माहिती भीम आर्मीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि या समितीच्या समन्वयक या ठिकाणी नीताताई आरसोळे या ठिकाणी 2-2 मिनिटांवर सर्वजण माहिती देते. सर्वांना जय भीम, नमस्कार. सर्व पत्रकार बंधू आज या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज
दिनांक 5 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेत आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती पुणे यांच्या वतीने. मी नीताताई अडसोळे, भीम आर्मी बहुजन एकता मिशन संघटनेची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आणि या समितीची समन्वयक. आत्ताच आमचे शैलेंद्र भाऊ मोरे यांनी आपल्याला या जे आम्ही आंदोलन सुरू केलेले बेमुदत जन आक्रोश धरणे आंदोलन याबाबत आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे. त्यात मी फक्त थोडंसं ॲडिशनल एवढंच करणार आहे की या सर्व विषयाचा जर फोकस कुणाकडे जात असेल तर ते पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ. मुख्यमंत्री साहेब हे मुंबईला बसलेले असतात. पुण्यातला कारभार हा मुख्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे पाहतात. आतापर्यंत जे जे काही घडामोडी या स्मारकाच्या जागेबद्दल झालेल्या आहेत त्या सर्व मुरलीधर मोहोळ यांना माहिती आहेत किंवा त्यांची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होते. आता सांगितल्याप्रमाणे 3 आंदोलनं 7 फेब्रुवारी, 14 जुलै आणि 15 ऑगस्ट अशी 3 मोठी आंदोलनं समाजाची झालेली असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन सुद्धा हा शब्द पाळला जात नाही. आणि म्हणून आंबेडकरी समाजाची तुम्ही फसवणूक करताय का? आंबेडकर समाजाला तुम्ही गृहीत धरताय का? आंबेडकरी समाजाला दिलेला शब्द जर पाळायचाच नव्हता तर 15 ऑगस्टच्या आंदोलनात तुम्ही शब्द दिला का? का दिला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणि मुरलीधर मोहोळ यांनी ती ऑडिओ क्लिप वाजवण्याचा जो प्रकार केला आणि तिथून आमची लोक जी आंदोलनाला बसली होती ती घरी पाठवली, याचा सर्वस्वी जबाबदार या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आहे. मला मुरलीधर मोहोळ यांना जाब विचारायचा आहे. जैन बोर्डिंगच्या प्रकरणात जेव्हा मुरलीधर मोहोळ यांचं नाव पुढे आलं तो विषय गाजला पुण्यामध्ये आणि तो विषय गाजल्यानंतर स्वतःवर काही येऊ नये म्हणून त्या गोखले बिल्डरला सांगून तो करार रद्द करायला लावला. जैन मुनी पुण्यात असताना त्यांच्या पायाशी जाऊन बसले, तुम्ही त्यांची माफी मागितली. मग आम्हाला सुद्धा एवढंच सांगायचंय की मुरलीधर मोहोळ साहेब, तुम्ही ते जैन मुनींच्याकडे गेला, माफी मागितली, तशीच गोष्ट आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर येऊन करावी, बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि तो अध्यादेश घेऊन यावा जो शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुम्हाला दिला होता, जनतेला दिला होता तुमच्याकडून, तो पूर्ण पाळावा. आणि आम्ही ज्या आंदोलनस्थळी बसलेलो आहोत त्या आंदोलनस्थळी यावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक व्हावं, बाबासाहेबांची माफी मागावी, आंबेडकरी समाजाची माफी मागावी आणि तो अध्यादेश घेऊन यावं. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. कारण हे जर तुम्ही केलं नाही निवडणुका लागायच्या आधी तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे, आक्रमक होईल, याची आपण दक्षता घ्यावी. त्यानंतर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जीवन भोंगडे या ठिकाणी 2 मिनिटं. 15 ऑगस्ट रोजी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची जी व्हिडिओ क्लिप ऐकवली आंबेडकर जनतेला, त्याच्यामध्ये त्यांनी 7 दिवसाचा वेळ दिला. 7 दिवसाचा वेळ दिल्यानंतर त्यांनी आतापर्यंत काय केलं हा प्रश्न आम्ही जेव्हा समाजामध्ये जात असतो, समाजाच्या आंबेडकर चळवळीचे लोक आम्हाला विचारतात की याच्यामध्ये काय झालं. जर त्यांना 7 दिवसाचा 8 दिवसाचा वेळ त्यांनी दिला तर त्याच्यानंतर त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली होती मुख्यमंत्र्यांनी ती त्यांनी जबाबदारी पूर्ण केली का हा प्रश्न विचारण्यासाठी 10 तारखेला त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आम्ही निषेध धरणं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. मी आपल्या पत्रकार माध्यमाच्या सर्व लोकांना आणि आंबेडकर चळवळीला विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी यावं, हीच या पत्रकार भवनातून मी आपल्याला आवाहन करत आहे. जय हिंद. त्यानंतर मोहनराव मस्के सर. आदरणीय